प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. मत्तई लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू येशू ख्रिस्त, तुझी स्तुती असो. आणखी स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखी आहे. ते भरल्यावर माणसांनी जे किनाऱ्याकडे ओढिले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल. देवदूत येऊन नीतिमानांना दुष्टातून वेगळं करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व दात खाणे चालेल. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्त, तुझी स्तुती असो. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, इस्रायल देशात मत्स्य व्यापार सर्वसामान्य व्यापार अथवा कार्य होता आणि त्या काळात मत्स्य व्यापारासाठी, मत्स्य पकडण्यासाठी त्या काळातले मासेमार साधारण जाळीचा उपयोग करत असत आणि जाळी टाकत असताना त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे मत्स्य येत होते, चांगले व वाईट. परंतु ताबडतोब अथवा तातडीने ते लोक त्यांना विभक्त करत नव्हते. किनाऱ्यावर येऊन, म्हणजे थोडी वेळ होती या प्रक्रियेसाठी. या प्रक्रियेचा उपयोग सुद्धा आज येशू ख्रिस्त एक रूप अलंकार म्हणून करतो, एक महत्वपूर्ण संदेश आपल्यास देण्याकरिता. आणि तो संदेश आहे, सावध रहा. जर तुम्ही वाईट मार्गात मार्गक्रमण करत आहे तर सावध रहा, पश्चाताप करा. हे आव्हान स्वीकारण्यास आपण तयार आहोत का? या प्रश्नावर मनन करूया. आमेन.